सोलापुरातही आंदोलन करण्यात आलेलं आहे। एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं, तर इथे दिल्लीतही आंदोलन आक्रमक झालं। संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दरम्यान या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली। काही ठिकाणी आंदोलकांनी संसद भवन परिसरामध्ये ठिय्या आंदोलनाचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ठिय्या आंदोलन करण्यापासून रोखलं। संसदेवर पुढे जाऊ न दिल्यामुळे आंदोलक काहीसे आक्रमक झाले। आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। तिकडे महाराष्ट्रात सांगली रेल्वे स्टेशन चौकात गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। जंतर मंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। या विरोधात सांगलीतले विद्यार्थी रस्त्यावर उतरले। ॲटलास पेपर लीक झाले आणि जे काही मुलं सध्या ज्या मुलांनी सुसाईड वगैरे केलं हे खूप चुकीचं आहे। सो आम्ही इथे सांगलीमध्ये शांतीपूर्वक आंदोलनासाठी जमा झालो आहे आणि लाईक आम्ही सोनम वांगचुक सरांना इथे सपोर्ट करतो। आज दिल्लीमध्ये काय वाटतं नाही आंदोलन मोठं हे खूप चुकीचं आहे, कारण शेवटी आम्ही शांततेतच करत होतो जे करत होतो ते। हा लाईक इफ आम्ही लाईक दुसरा जर आम्ही पर्याय चूज केला असता तर मग हे लाठीचार्ज वगैरे वॉज फाईन, बट आता आम्ही शांततेत करतो तर वी आर एक्सपेक्टिंग की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला जे पाहिजे ते द्या। शांततेप्रमाणे जे दिल्लीमध्ये चालू आहे लोकशाहीच्या विरोधात, त्याच्याबद्दल आम्ही आंदोलन करण्यासाठी आलो। आणि जे 21 मुलांनी जी आत्महत्या केली आहे, उद्या आपल्या घरात पण येऊ शकते, त्याच्याबद्दल हे सरकार पुढे येऊन बोलायला तयार नाही आहे। त्याच्याकडनं काही प्रतिक्रिया येत नाहीत। पण आज जे सोनम वांगचुक सरांनी 15 दिवस आंदोलन केलं, त्याच्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचं एकही स्टेटमेंट नाही आहे बाईटमधून, किंवा नरेंद्र मोदी ज्यांना आपण विश्वगुरू म्हणतोय, ज्यांना आपण काय कुठल्या अपेक्षेने आपण निवडून दिलतो, त्याबद्दल त्यांचा या 16 वर्षात एकही निर्णय विद्यार्थ्यांसाठी नाही आहे। दरम्यान दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत इंदापूर शहरातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीही आज रस्त्यावर उतरले। इंदापूर नगर परिषदेसमोर हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि निषेध व्यक्त केला। आमची लढाई कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, देशातील शिक्षण व्यवस्था आणि पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली। तर या सोनम वांगचुकला सुरत चाललेला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पेस की माझ्या या मुलांना, माझी देशातली सर्व मुलं ही माझी मुलं आहेत। या मुलांना दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दौंडमध्ये आरपीआय दीपक निकाळजे गटानं पाठिंबा दिला। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। दरम्यान दिल्लीच्या संसद मार्गावर मोठ्या प्रमाणात आंदोलक एकत्र आले। तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकेश सिंग सिंगर यांनी। ये है दिल्ली का संसद मार्ग। जिस तरह से कॉकरोच जनता पार्टी ने संसद चलो का आह्वान किया है, उसके बाद कॉकरोच जनता पार्टी के अलावा जो तमाम अलग अलग राजनीतिक पार्टियां हैं, उनके तमाम कार्यकर्ता यहाँ पर आप देख सकते हैं कि मेरे पीछे भीम सेना से जुड़े तमाम जो कार्यकर्ता यहाँ पर और साफ तौर पर कहा है कि लागू है। ऐसे में अगर कोई संसद की तरफ बढ़ेगा या 5 से ज़्यादा लोग इकट्ठे होंगे तो उन पर कार्रवाई होगी। लेकिन जिस तरह से लगातार लोगों की संख्या बढ़ रही है, उसको देखते हुए दिल्ली पुलिस ने इस पूरे इलाके में मल्टी लेयर बैरिकेडिंग की है और हज़ारों की संख्या में दिल्ली पुलिस के जवान और साथ में अर्धसैनिक बलों के जवान तैनात हैं। आप देख सकते हैं कि पुलिस ने बस लगाकर यहाँ पर रास्ते को ब्लॉक किया है। इसके अलावा अर्धसैनिक बलों के जवान यहाँ पर तैनात हैं। यहाँ से जो संसद